नमस्कार श्रोतेहो, वृत्तविशेषच्या आजच्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या भागात आपण सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाची 12 वर्षांची वाटचाल, कल्याणापासून सर्वांगीण सक्षमीकरणाकडे याविषयी एक आढावा घेणार आहोत. गेल्या 12 वर्षात सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयानं देशातील अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, विमुक्त आणि भटक्या जमाती, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी व्यक्ती तसंच इतर वंचित घटकांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजनांद्वारे व्यापक कार्य केलं आहे. 2014 पासून आजपर्यंत मंत्रालयाच्या विविध उपक्रमांचा लाभ देशातील 11 कोटीपेक्षा अधिक नागरिकांना मिळाला आहे. या कालावधीत पारंपरिक कल्याणकारी दृष्टिकोनातून पुढे जात तंत्रज्ञान आधारित, पारदर्शक आणि अधिकारधिष्ठित व्यवस्थेकडे वाटचाल करण्यात आली आहे. शैक्षणिक सहाय्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि परिणामकारक करण्यासाठी मंत्रालयानं बहुपदरी डिजिटल यंत्रणा विकसित केली. आर्थिक वर्ष 2021-22 पासून आधार संलग्न बँक खात्यांमार्फत थेट लाभ हस्तांतरण अर्थात डीबीटी प्रणाली पूर्णपणे लागू करण्यात आली. त्यामुळे निधी वितरणातील विलंब आणि गळती कमी होण्यास मदत झाली. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत आतापर्यंत 6 कोटी 12 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. यासाठी 46,581 कोटी 54 लाख रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. याशिवाय प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेद्वारे 2 कोटी 99 लाख विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य देण्यात आलं. या योजनेसाठी 4,893 कोटी 3 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. ओबीसी, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय आणि विमुक्त भटक्या जमातीतील विद्यार्थ्यांसाठी प्रधानमंत्री यशस्वी अर्थात पीएम यशस्वी योजनेअंतर्गत आर्थिक मदत, वसतिगृह सुविधा तसंच गुणवत्तापूर्ण शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली. या योजनेअंतर्गत 1,069 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना लाभ मिळाला असून त्यासाठी 15,555 कोटींपेक्षा अधिक रुपयांचा खर्च आला आहे. याशिवाय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयातर्फे महापुरुषांच्या आणि थोर व्यक्तींच्या जयंती देखील साजऱ्या करण्यात येतात. यंदा महात्मा ज्योतिबा फुले यांचं द्विशताब्दी जयंती वर्ष आपण साजरं करत आहोत. 11 एप्रिल 2026 ते 10 एप्रिल 2027 या काळात विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी वर्षभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून महात्मा फुले यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांच्या जयंती वर्षानिमित्त दिली. महात्मा ज्योतिबा फुले जी ने ऐसे समय पर जब शिक्षा पर केवल कुछ लोगों का अधिकार था और बेटियों को, मातृशक्ति को शिक्षा से वंचित रखा जाता था, हमारे दलित बंधु, हमारे वंचित बंधुओं को भी शिक्षा से वंचित रखा जाता था, तो उन्होंने समता, समानता और शिक्षा का अधिकार, शिक्षा पर केवल कुछ लोगों का अधिकार नहीं हो बल्कि शिक्षा सभी को मिलना चाहिए, कोई भी पीछे नहीं छूटना चाहिए. उन्होंने अपनी धर्मपत्नी सावित्रीबाई फुले जी के माध्यम से पहला बालिका विद्यालय प्रारंभ कराया और वो प्रारंभ करने में उन्होंने समाज का बहुत सारा विरोध भी सहन करना पड़ा, लेकिन उन्होंने सारे विरोध को दरकिनार करते हुए बालिका शिक्षा को आगे बढ़ाया. हमारे वो बंधु जो शिक्षा से वंचित रहे थे उनको भी शिक्षा के साथ में जोड़ने का उनको अवसर प्रदान किया. उनका कहना था कि समाज में सभी को समानता के साथ में जीने का अधिकार मिलना चाहिए, आगे बढ़ने का अधिकार मिलना चाहिए, गरिमा के साथ में जीवन जीने का अधिकार मिलना चाहिए. उनके द्वारा जो अलग जगाई गई, आज 200 साल निकल जाने के बावजूद भी आज महात्मा ज्योतिबा फुले और सावित्रीबाई फुले के दिलों में उनके द्वारा जगाई गई अलग आज भी एक क्रांति की भांति जो है ना वो चल रही है. और उनकी जयंती को माननीय पंतप्रधान जी के आह्वान पर पूरे देश में पूरे वर्ष भर भी और महात्मा ज्योतिबा फुले जी की जयंती को लेकर के 200वीं जयंती है, कई गतिविधियों का आयोजन, कई कार्यक्रमों का आयोजन देश भर में होने वाला है. सामाजिक न्याय अधिक प्रभावीपणे सुनिश्चित करण्यासाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यात महत्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या. या सुधारणांमुळे विशेष न्यायालयांची स्थापना, पीडितांच्या हक्कांसाठी स्वतंत्र यंत्रणा आणि आर्थिक सहाय्याच्या रकमेतील वाढ यासारख्या उपाययोजना करण्यात आल्या.
2014 पासून आतापर्यंत अत्याचारग्रस्त 7,26,000 नागरिकांना थेट सहाय्य देण्यासाठी 5,012 कोटी 17 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. व्यसनमुक्त भारत अभियानाच्या माध्यमातून देशव्यापी जनजागृतीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातून 26 कोटी 28 लाखांहून अधिक नागरिकांपर्यंत पोहोचण्यात आलं असून त्यामध्ये 9 कोटी 56 लाख युवकांचा समावेश आहे. विविध आध्यात्मिक संस्था, सामाजिक संघटना आणि डिजिटल व्यवस्थांच्या माध्यमातून या मोहिमेची अंमलबजावणी करण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवण्यात येणाऱ्या अटल वयो अभ्युदय योजनेअंतर्गत वृद्धांच्या सेवेकडे केवळ कल्याणकारी उपक्रम म्हणून नव्हे तर त्यांच्या अधिकारांच्या दृष्टीनं पाहण्याचा प्रयत्न करण्यात आला. राष्ट्रीय वयोश्री शिबिरांच्या माध्यमातून 8,53,000हून अधिक ज्येष्ठ नागरिकांना 46,32,000 मोफत सहाय्यक उपकरणांचं वितरण करण्यात आलं. या उपकरणांमुळे ज्येष्ठ नागरिकांचं दैनंदिन जीवन अधिक सुलभ होण्यास मदत झाली आहे. तसंच एल्डर लाईन या 14567 क्रमांकाच्या राष्ट्रीय हेल्पलाईनवर प्राप्त झालेल्या 29 लाखांहून अधिक तक्रारी आणि मदतीच्या विनंत्यांचं यशस्वीपणे निराकरण करण्यात आलं आहे. तृतीयपंथी व्यक्तींच्या सन्मानपूर्वक जीवनासाठी आणि त्यांच्या सामाजिक आर्थिक सक्षमीकरणासाठी स्माईल योजना राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत राष्ट्रीय पोर्टलच्या माध्यमातून तृतीयपंथी नागरिकांना कायदेशीर आणि सामाजिक ओळख मिळवून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आजपर्यंत 33,189 ओळख प्रमाणपत्र जारी करण्यात आली आहे. तसंच निवारा आणि पुनर्वसनासाठी गरिमागृह केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. आयुष्मान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजनेच्या चौकटीत लिंग पुष्टीकरणाशी संबंधित वैद्यकीय प्रक्रियांचा समावेश करण्यात आला असून त्यामुळे तृतीयपंथी व्यक्तींना आरोग्य सेवा अधिक सुलभ झाली आहे. आर्थिक स्वावलंबनाला चालना देण्यासाठी अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीय घटकांसाठी स्वतंत्र व्हेंचर कॅपिटल फंड उभारण्यात आले. व्हेंचर कॅपिटल फंड फॉर शेड्यूल्ड कास्ट आणि व्हेंचर कॅपिटल फंड फॉर बॅकवर्ड क्लासेसच्या माध्यमातून एकत्रितपणे 750 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. या माध्यमातून विविध व्यवसाय उपक्रमांना चालना मिळाली असून रोजगार निर्मितीलाही हातभार लागलाय. याशिवाय स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि सन्मानासाठी नमस्ते योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेचा उद्देश गटार आणि सांडपाणी व्यवस्थेतील स्वच्छता प्रक्रियेचं संपूर्ण यांत्रिकीकरण करणं हा आहे. यामुळे हातानं मैला साफ करण्याच्या पद्धतींना पर्याय उपलब्ध होतो आहे. नमस्ते योजनेअंतर्गत स्वच्छता कर्मचाऱ्यांना सुरक्षित आणि सन्मानजनक कार्य परिसर उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून 2,383 कोटी 6 लाख रुपयांच्या सवलतीच्या वित्तीय सहाय्याची तरतूद करण्यात आली आहे. देशभरातील 3,42,000 स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या व्यावसायिक सन्मानाचं संरक्षण करण्यासाठी या उपक्रमाचा उपयोग होतो आहे. गेल्या 12 वर्षांच्या कालावधीत सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयानं विविध योजनांद्वारे तंत्रज्ञानाचा वापर, थेट लाभ हस्तांतरण, कायदेशीर संरक्षण, आरोग्य सुविधा, शिक्षण, रोजगार आणि सामाजिक सन्मान या सर्व घटकांना एकत्रितपणे जोडण्याचा प्रयत्न केलाय. विविध वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशानं राबवण्यात आलेल्या या उपक्रमांमुळे सामाजिक न्यायाची संकल्पना केवळ कल्याणकारी योजनांपुरती मर्यादित न राहता सक्षमीकरण, अधिकार आणि संधींच्या विस्ताराशी जोडली गेली आहे. शिक्षणापासून रोजगारापर्यंत, सामाजिक संरक्षणापासून आरोग्य सेवेपर्यंत आणि ज्येष्ठ नागरिकांपासून तृतीयपंथी व्यक्तींपर्यंत विविध स्तरांवर केलेल्या या प्रयत्नांमुळे सर्वसमावेशक विकासाच्या दिशेनं मंत्रालय सातत्यानं काम करत आहे. आताच आपण वृत्तविशेष या कार्यक्रमामध्ये सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाची 12 वर्षांची वाटचाल याचा आढावा ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागाची प्रस्तुती होता. नमस्कार.